सत्य हे कल्पितापेक्षा भयंकर असतं, धक्कादायक असतं. आपण कधी ध्यानी मनी स्वप्नी विचारही करू शकणार नाही, कल्पनाही करू शकणार नाही. अशी गोष्ट आपल्या आयुष्यात घडते ती प्रत्यक्षात त्यानंतर आयुष्यभर ती आपला पाठलाग करते. विसरू म्हटले तरी विसरता येत नाही, कुठेही कधीही आठवते. मनातून काढून टाकायचा प्रयत्न केला तरी पुन्हा पुन्हा दार ठोठावते. माझीच कथा, ती काल्पनिक आहे असं कोणी म्हणू शकणार नाही. गोष्ट 50 वर्षापूर्वीची. वाड्याच्या 1.5 खोलीत राहत होतो आम्ही. एकत्र कुटुंब तर नव्हतं, पण त्या काळाप्रमाणे माझीच 5 मुलं, सासरे आणि हे आम्ही राहायचो. मुले चिल्ली पिल्ली, शाळेत शिकणारी. आम्हा दोघांचे मुलांवर खूप प्रेम. त्या काळातही 2 या 3 वाले खूप होते. एकदा एक दूरचे नातलग रस्त्यात भेटले. आम्हा 5 जणांना घेऊन आई बाबा फिरायला निघाले होते. बाबा हातात सायकल घेऊन, एक कडेवर, त्यावर 2 जण, आम्ही बहिणी चालत. नातलग थांबले, जवळ आले. वा वा, मोठीच टीम जमा केली आहे. लवकरच क्रिकेटची टीम होईल, उपहासाने हसत ते काका म्हणाले. मुलांना ते मोजायला लागले. 1, 2, 5. कधी न चिडणारे बाबा मनातल्या मनात चिडले आणि त्यांच्याशी एकही शब्द न बोलता आम्ही पुढे गेलो. 5 जण, एकुलते एक असल्यासारखे वाढलो. मी जुन्या काळची मॅट्रिक, शिक्षिकेचा कोर्स झालेला. मनात फार वाटायचं नोकरी करावी, पण मुलांकडे कोण बघणार? यांना बेताचाच पगार, परिवार मोठा, मुलांचे शिक्षण, दुखणी वाहनी, 4 पैसे हवेत, वेळ काळ काय सांगून येते? नोकरी सोपी नसते. मुलांकडे कोण बघेल? सगळी लहान आहेत, त्यांचे बालपण महत्त्वाचे आहे. बाबांचं वय झालंय, तू आहेस म्हणून चालले आहे. आपले तसेही भक्ते आहे. नोकरीचे नाव काढू नकोस, देव बघून घेईल. मुलांचा अभ्यास हीच केवढी नोकरी आहे. अभ्यास घेत जा. पैसे वाचवणं म्हणजे मिळवणंच आहे. यांचंही खरं होतं. मला सगळं झेपणार नव्हतंच. मुलांचे पण हाल. जन्मजात समजूतदारपणा आणि समाधानी स्वभाव, त्यांचे पटलं. मुलांचा अभ्यास घ्यायला सुरुवात केली. यांचा शब्द मी मानित होते. मुलांचा अभ्यास घेणं मोठंच काम होतं. अभ्यास सुरू झाला. मोठी मुलगी 5वीत, त्याखालचे सगळे. प्रत्येकाचा अभ्यास वेगळा, स्वभाव वेगळा, वयही वेगळे. हसत खेळत खात अभ्यास सुरू. कधी कधी सुट्टी, मुलांचा मूड बघून अभ्यास. आणि खरंच मुलांचे मार्क्स वाढले, अक्षर सुधारले. मुख्य म्हणजे एका जागी बसणे वाढले. माझी मुले मला नव्याने समजत होती आणि मीही त्यांना. मीनाची आई, आमच्या विजयला शिकवा ना. वेगळं नको, तुमच्या मुलांबरोबर फक्त येऊन बसेल. मी फी पण देते, शेजारची सुशीला म्हणाली. नको ग, माझ्याच मुलांचे घेताना नाकी नव येते. फार तर अडलेलं सांगेन, नाहीतर तुला सांगते कसं शिकवायचं. तूही 7वी पास आहेस. मीनाची आई, मला नाही जमणार. 7वी पास नावाला आहे, आत्ता काही आठवत नाही. शेवटी विजय मुलांबरोबर येऊन बसायला लागला. वेगळे काही करावे लागले नव्हते. हळूहळू वाड्यातील मंगल, विलास, अलका, रमेश यायला लागले. थोडी फीही ठरली. माझ्या मुलांबरोबर त्यांचेही शिकवणी घेऊ लागले.
मला जमेल तसे शिकवणार. घरात काही असेल तर शिकवणी जमणार नाही. हे नाही म्हणाले तर मी काही करू शकत नाही. मी माझ्या सगळ्या अटी सांगितल्या. सगळ्यांना कबूल झाल्या. मुले येऊ लागली. छान चाललं होतं. घर बसल्या पिठात पीठ पडत होतं. काही केल्याचं समाधानही होतं. सगळ्या मुलांना चांगले मार्क्स पडले. सगळी विन विन सिच्युएशन होती. एक दिवस एक रुबाबदार गृहस्थ कारमधून उतरून आमच्या त्या जुनाट खच्चून भरलेल्या वाड्यात आले. आमच्या घरात आले तेव्हा दारे उघडीच असायची. बाई, तुम्ही फार छान शिकवता असं कळलं. माझी 2 मुलं हुशार आहेत. तुमच्याकडे शिकवणीला पाठवतो. फक्त तुमची फी काय ते सांगा. तुमचा गैरसमज झालेला दिसतोय. मी फक्त माझ्या मुलांना शिकवते. वाड्यातली 4 मुले येऊन बसतात. मी क्लासेस वगैरे घेत नाही. माझ्या मुलांपुरते सगळे चालू आहे. तुम्ही दुसरीकडे चौकशी करा. अहो नाही, मुलांचं हट्ट आहे. तुमच्याचकडे यायचं आहे. तुमच्याशिवाय कुठे जायला तयार नाही आहेत. ती फार आग्रह करायला लागली. मी अटी सांगितल्या. मला येईल तसे शिकवणार. मधून सुट्ट्या असणार. मला वेळही दुपारीच 1 तास असतो. तुम्ही म्हणाल तसं. माझी मुलं शांत अभ्यासू आहेत. हुशार आहेत. माझ्या अपेक्षा काहीही नाही आहेत. तुमच्याकडे येतील हे तर खरं. शेवटी मुलं 15 दिवस येतील. त्यांना आवडले तर पुढे क्लास होईल. 15 दिवसानंतर पटले तर ठीक, नाहीतर झाल्या दिवसाची फी देऊन रामराम. रुबाबदार माणसाने खिशात हात घातला. आता काही पैसे आणले नाहीत. सहज इकडे आलो होतो तर आलो. मुलांबरोबरचे फीचे पैसे सांगा म्हणजे पाठवून देईन. गृहस्थ हसत आनंदाने निरोप घेऊन निघून गेले. मला धाकधूक होती. यांना हे वाड्यातल्या मुलांचेही सांगितले नव्हते. हे नवीन कसे सांगायचे? सगळंच बंद करून टाकतील. त्यांना व्यवसाय म्हणून हे करणं पसंत नव्हतंच. पैसे घेतली की जबाबदारी येते. तसा वेळ तयारीही लागते. आणि एवढा व्याप सांभाळून यात कशाला पडायला पाहिजे? साहजिकच आपल्या मुलांचा अभ्यासाकडे दुर्लक्ष होणार. पण विचार केला, सांगू 15 दिवसांनी. अजून कुठे कायमचे ठरले आहे. मुलं येऊ लागली. खरंच हुशार, शांत, अभ्यासू. गृहपाठ नीट करायची. त्यांचा काहीच त्रास, टेन्शन नव्हतं. 15 दिवस छान गेले. एक चाचणी परीक्षा झाली. मुलांचे मार्क्स वाढले होते. मग काय, मुले येऊ लागली. मला वाटलं गृहस्थ फीचं विचारतील किंवा फी पाठवतील. मुलांबरोबर फीचा निरोप पाठवला. मुलांनी सांगितले गावाला गेलेत. परत आठवण केली. फिरतीची नोकरी, तिकडे गेलेत. मग आजारी आहेत. परवा उद्या करता करता 2 महिने होऊन गेले. मग मात्र मनात पाल चुकचुकली. काहीतरी पाणी मुरते आहे. ते गृहस्थ फिरकत नाही आहेत. मुले काहीतरी कारण सांगतात. फीही आणत नाही आहेत. येतात मात्र रोज. अरे मला तुमचा पत्ता सांगा, मी येते बाबांना भेटायला. मुलं नीट पत्ताही सांगेनात. मग मात्र मी सैरभैर अस्वस्थ झाले. त्यांचे घर, बंगला जरा दूर एकीकडे होता. आसपास राहणारे कुणी नव्हते. यांच्या कानावर गेले असते तर बोलणी खावी लागली असती. आधी या भानगडीत का पडलीस? यांनी घर डोक्यावर घेतलं असतं. सगळेच बंद पाडले असते. नाही म्हटले तरी 4 पैसे येत होते. शिवाय हे फी पण देतील. एवढे श्रीमंत. गाडी, बंगला त्या काळात हे खूप होतं. शेवटी खोदून खोदून विचारल्यावर मुलांनी घराचा अर्धवट पत्ता सांगितला. बाबा गावाला गेल्याचं सांगितलं.
पण त्यांचा खोटेपणा चेहऱ्यावर दिसत होता. लहान मुलंच ती सराईतपणे खोटं कसं बोलणार? शेवटी मनाचा हिय्या करून एकटीच घरातून निघाले. त्या काळात एकटी बाई परक्या घरी एकटी जाण्याची पद्धत नव्हती. कुणाला बरोबर नेणार? कसा तरी पत्ता शोधत त्या मोठ्या बंगल्याजवळ गेले. गेट भलं मोठं बंद होतं. आतला बंगला दिसत होता. प्रशस्त, आलिशान, भोवती सुंदर बाग, त्यात कारंज. गेटवरचा माणूस आत सोडेना. मुलांची टीचर म्हटल्यावर नाव सांगितल्यावर सोडले. दारावरची बेल दाबली. ते रुबाबदार गृहस्थ बाहेर आले, पण बसाही म्हणाले नाहीत. काय काम आहे? वर्गणी मागायला आला असाल तर काही मिळणार नाही, आणि काही विकायला आला असाल तर चालू लागा. आम्हाला काही नको आहे. अहो, मी तुमच्या मुलांना शिकवते. तुम्हीच त्यांना माझ्याकडे घेऊन आलात. मग काय म्हणणे आहे तुमचे? मुले 3 महिने येत आहेत. त्यांना क्लास आवडला आहे. त्यांना मार्कही चांगले पडले आहेत. अहो, माझी मुले हुशारच आहेत. त्यांना नेहमीच चांगले मार्क्स पडतात. पुढे बोला. तसं नाही, आपलं ठरलं होतं. मुलांना क्लास पटला तर फी द्यायची. माझी 3 महिन्याची फी द्या. मुले तर रोज येत आहेत, आवडीने शिकतायत. गृहस्थ मोठ्याने हसले. वेळ लागलाय का? कसली फी? तुम्ही काय शिकवता? तुमचे शिक्षण किती? अनुभव काय? माझा वेळ घेऊ नका. या आता. असं नाही, पैसे द्यावेच लागतील. मुले रोज येतात, माझे कष्ट आहेत. शिकवण्याची कला आहे, ज्ञान आहे, वेळ देते आहे. फी द्या, त्याशिवाय मी हलणार नाही. ए बाई, काय बोलतेस? फी वगैरे काही नाही, चालू लाग. मला वेळ नाही आहे. मला रडू आले. माझी फी द्या. मी भीक मागत नाही आहे. माझ्या कामाचे पैसे मागते आहे. ए बाई, चालती हो. कसली फी? मला कुणीतरी सांगितलं की एक बाई समाजकार्य म्हणून फुकट शिकवते, म्हणून पाठवलं. तूही म्हणालीस मला शिकवायची आवड आहे, पाठवा मुलांना. आता फी मागतेस? मी जीवाच्या आकांताने ओरडले. नाही नाही, मी समाजकार्य म्हणून शिकवत नाही. कुणालाच फुकट शिकवत नाही. आपले फीचे बोलणे झाले. तुमच्याकडे तेव्हा पैसे नव्हते, नंतर पाठवतो म्हणालात. मी काय म्हणालो होतो मला आठवत नाहीये. फी वगैरे काही नाही. माझी मुले हुशारच आहेत. त्यांना शिकवायची आवश्यकताच नाहीये. मी कशाला फी देऊ? त्यांना शिकवायची संधी मिळाली हे तुझे नशीब. खरं तर त्यांच्या वैभवाच्या मानाने माझी फी अगदी किरकोळ होती. मुलेही तिथेच होती. कावरी बावरी दिसत होती. बिचारी लेकरं काय बोलणार? मी निर्धाराने म्हणाले, मी हलणार नाही. माझी फी द्या. टायसन, त्या गृहस्थाने हाक मारली. एक भला मोठा अक्राळ विक्राळ कुत्रा बाहेर आला. आपले दात दाखवत, जीभ बाहेर काढत, अंगावर धावून येण्याच्या पावित्र्यात होता. लाल भडक डोळ्यात अंगार होता. नुसतं गुरगुरनंही धडकी भरवणारं होतं. उंच शिकारी कुत्रा, काळा भोर, पाहताच धडकी भरावी असा. लांडग्यासारखा, परदेशी वाहनाचा. गृहस्थ शांतपणे म्हणाले, बाई, मुकाटाने जा, नाहीतर टायसनला तुझ्या अंगावर सोडेल. माझा इमानी कुत्रा माझ्या एका इशाऱ्याने तुला फाडून टाकेल, लचके तोडेल. जगली वाचलीस तरी 6 महिने दवाखान्यात पडावे लागेल. काय परवडतंय? हे बघ, फीचं नाव काढलंस आणि इथून हल्ली नाहीस तर 2 पायावर परत जाणार नाहीस. टायसन, त्यांनी पुन्हा हाक मारली.
टायसन माझ्याकडे झेपावू लागला. साक्षात कर्दनकाळ. मी जीवाच्या आकांताने धावत सुटले. गेट कसेबसे उघडले आणि कितीतरी वेळ धावत होते. कुठल्या दिशेने मला समजत नव्हतं. अकस्मात मृत्यू संकटाच्या दारात मी स्वतः गेले होते. अर्ध्या तासानंतर सावरले. एका देवळाच्या पायऱ्यांवर बसले. स्वतःला सावरत आवरत सांभाळत होते. समजावत होते, जिवंत आहोत यातच सगळं आलं. मृत्यू असा कुत्र्यांच्या रूपात येईल, अशीही माणसं असतात. किती विचार, किती वादळं, केवढी अगतिकता. स्त्रीमध्ये एक शक्ती असते स्वतःला सांभाळण्याची. मी सावरले. शांतपणे उठून घराकडे गेले. घरात जणू काही घडलेच नाही दाखवत कामाला लागले. पण तो प्रसंग कधीच विसरू शकले नाही. या क्षणापर्यंत माझ्याशिवाय हे कुणालाच माहिती नाही. किती वर्ष गेली तरी यांनाही सांगायचे धाडस झाले नाही. आज 50 वर्ष झाली तरी तो प्रसंग जशाच्या तसा आठवतो. नंतर कित्येक घटना घडल्या. मुलांनी वैभव आणले, परदेशात गेली. आता तो प्रसंग विसरायला पाहिजे तसा प्रयत्नही करते, पण नाही विसरू शकत. म्हणून लिहून काढलं सगळं. मन मोकळं केलं. आत्ता हलकं वाटतंय. श्रोते हो, कशी वाटली आजची कथा? माणूस सुखासाठी कष्ट करतो, प्रामाणिकपणे पैसा कमवायचा प्रयत्नही करतो. पण जर या प्रामाणिक कष्टाची फसवणूक झाली तर? आणि तो प्रसंग इतका भयंकर असेल आणि तो कोणाला सांगताही येत नसेल तर ते शल्य आयुष्यभर मनात चलत राहतं. तुमच्याही बाबतीत असं कधी घडलंय का? कथा संपूर्ण ऐकली असेल तर तुमचे मनापासून धन्यवाद. कथा कशी वाटली हे नक्की कमेंटमध्ये कळवा. कथा आवडली तर लाईक करा आणि नसेल आवडली तर डिसलाईकही करू शकता. पण प्लीज हार्श कमेंट करू नका. त्याचे कारण मी तुम्हाला वारंवार सांगते की त्या एका कमेंटमुळे आमच्यासारख्या नवोदित कलाकारांचं मनोबल कमी होतं. यूट्यूबने आपल्याला प्रत्येकाला आपली आवड आणि निवड जपण्याचं स्वातंत्र्य दिलं आहे आणि त्यासाठीच लाईक डिसलाईकचे ऑप्शन आहेत. सो प्लीज ते तुम्ही यूज करा. आणि अशाच आपल्यातल्याच कथा ऐकण्यासाठी या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. कारण या चॅनेलवरच्या बहुतेक कथा या 1000च्या वरती व्ह्यूज गेलेल्या आहेत. म्हणजेच कथाप्रेमी कथा ऐकतायत पण सबस्क्राईब करायचं मात्र त्यांच्याकडनं राहून जातं आहे. तर अशाच कथा ऐकण्यासाठी जर तुम्हाला आवडत असतील तर या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. घेऊन येईन पुन्हा अशीच दर्जेदार कथा. तोपर्यंत नमस्कार.